आहे. तर मग हे म्हणजे वैभव सांगितलं ते येता येता आणायला. तर बाहेर कसं आहे एकदम ना असं खळखळून आहे पानं. तर आता ह्या ना काड्या काड्या काढून टाकते मी सगळे आणि वाळत करणार. तर ही झुडिओ कुठे आहे तर कालिका देवी आहे ना मंदिर त्याच्या समोर झुडिओ आहे. चला डॅडीने सिटीला असतं आपणच उद्या तर हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 12 आणि आज लेट आवरलं थोडं. आंघोळ लेट झाली, केस धुतले, वॉश केले, कियाराची पण वॉश करून दिले. तर आता तिला आवरून देते, केस वाळून देते तिचे, आधी कपडे घालून देते तिला. तर माझा स्वयंपाक सगळा झालाय मस्त ना. आपल्या गार्डनमधल्या वालाच्या शेंगा होत्या त्या तोडून काल तोडल्या होत्या, मस्त केली भाजी. तर आता मी ना कियाराला कपडे घालते आणि केस तिचे हे करून देते, ड्राय करून देते. चला कियाराला बघायचंय तर तो गाडा आलेला आहे जो नाही का पोंगे वगैरे भेटतात भाजून. बघितला का? कोको नाही आहे ना कोको. तर तो तिकडे चाललाय पुढे. तू आधीच यायचं ना कियारा. गेल ना तू, आधी का नाही आली? तुला कोको घ्यायचे होते. आवडतं तुला? किती आवडता? किती? एक आवडतो. खूप आवडतं असं म्हण. खूप. हा कियाराचे केस वॉश केले हो ना कियारा. अशी केस कर उन्हात, अशी थोडीशी वाळव, अशी छानपैकी मोकळी कर. कियारा काय उन्हात उभी राहा थोडीशी. कियारा ऐकतच नाही, तिची ड्राय करून द्यावं लागते केस. तर घर मी सगळं आवरलं बघू शकता, इतकं क्लीन दिसतंय ना आज, एकदम भारी दिसतंय. तर सकाळीच मी झाडू फरची एक्सरसाइज आज केली मी मस्तपैकी. खूप दिवसांनी 7-8 म्हणजे 15 दिवसांनी एक्सरसाइज आज केली मी. आणि घर किती छान दिसतंय ना आपलं. ते ना झाड मला काय झालं काय माहिती, तर ड्राय होऊन गेलं. तर बाहेर ठेवायचं मला, पानं सगळे गळून गेले बघू शकता इथले. आणि हे असं काळं काळं होतंय, तर का होते काय माहिती. पण इथे नवीन पानं फुटले. पण वैभवला बोलू ना आज मी बाहेर ठेवणं, कारण खूप जड कुंडी आहे ही. आणि असं आपलं घर मस्त क्लीन दिसतंय छानपैकी. कियाराचे केस वाळून देते. चल कियाराचे केस आता सुकून देते. चला बघितलं असं कियाराचे मस्त केस वॉश केले आणि मस्त ड्राय पण करून दिले. आणि सिरम पण तिला सिरम लावून देते मी. तर मध्ये मध्ये तेल लावते, कधी कधी तेल लावून देते. तर मस्त सिरम. आणि सारखी केस नाही धुवत हिवाळ्यात, 2-3 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी असंच धुते केस. तर ना आता इथे वैभव आलेले ना त्याच्यासाठी चहा ठेवते. आणि मी पण चहा घेणार कारण सकाळी घेतलेला. आणि काल केलेली आपली गुलाबजाम बघू शकता किती. आणि असतेच दिली स्नॅक टाइम मध्ये नुसते गुलाबजाम असे ड्राय दिली.
तर आता चहा ठेवते. त्याला मस्त असं ऑमलेट करून दिलंय मिठाचं छानपैकी. बघ गरम नाही ना, फुकून फुकून खा. हा खा बरं थोडस. खा. खा. हा तर इथे बाहेर बसले, मस्त केस सुकून गेलेली बघू शकता. आणि मस्त जेवण झालं आता. आणि इथे कियाराचे पण केस मस्त सुकले ना कियारा. तर विहानचा वेट करते आता. विहान येईल थोड्या वेळाने. तर जे याचे पानं दाखवली ना मी तुम्हाला, कसले आपले शेवग्याच्या शेंगांची पानं. तर त्याच्यापासून मला ना मोरिंगा पावडर बनवायची आहे वेट लॉससाठी. त्याचे खूप फायदे आहे, तुम्हाला नंतर दाखवेलच बहुतेक विहान अजून. तर त्याचे खूप फायदे आहे, तर ते तुम्हाला संध्याकाळी मी सांगेल. तर आता इथे थोडी बसली आहे आणि ते पानं पण मला धुवून आणि सावलीमध्ये वाळत करायचे आहे. तर जसे आपण लवंगाची पानं वाळवली होती ना, ते त्याच पद्धतीने वाळवायचे आहे. आणि मग वाळले ना तर मस्त पावडर तयार करून ठेवायची गाळून वगैरे. आणि तेच तुम्हाला मी संध्याकाळी सांगते की त्याचे काय काय फायदे आहे. तर त्याला म्हणता मोरिंगा पावडर, याची शेवग्याच्या शेंगांची पानांची पावडर, त्याला मोरिंगा पावडर म्हणतात. तर ती करून ठेवायची मला. आणि ॲमेझॉनवर पण भेटते मोरिंगा पावडर, पण म्हटलं चला आपणच स्वतः करून ठेवू घरातल्या घरात. तर आता थोड्या वेळाने करेल ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी. म्हणजे पावडर नाही करणार, आधी धुवून वाळत करावं लागतील, मग 7-8 दिवस वाळतील छान, आणि मग पावडर करावं लागेल. पण तुम्हाला दाखवेल मी काय प्रोसेस असते. तर विहान आला आहे बघू शकता. बस तर आता घ्यायला खाली जातो. भैया आला ना की आला काय विकनेस तू सकाळी घातलेला घातला होता. झाला प्रे विकनेस आला होता का तुला? हा म्हणून थोडंफार खाल्लं होतं. का बरं आलं विकनेस? तर आपण फिश मासे बघायला गेलो होतो, पण मासे तर काही नाहीये, म्हणजे आहेत खाली गेलेले ते. आणि आंबे पण एवढे काही आले नाही ह्या वर्षी, एकदम कमी आहे. इथे मागच्या वर्षी बापरे खूप आंबे आलेले. आणि मी व्हिडिओ पण केला आहे तोडताना, हार्वेस्ट करताना आंबे. चला आता तर आत्ता वाजले आहेत 4:30. आणि म्हटलं चला जे पानं आणलेले ना याचे शेवग्याच्या शेंगाचे, ते धुवून आणि सावलीमध्ये वाळत करायचे आहे. तर इथे बघू शकता शेवग्याच्या शेंगांची पानं, म्हणजे मोरिंगा लीव्हज. तर आता हे ना मी वॉश करून आणणार खालून आणि हे करणार, वाळत करणार. तर त्याचे काय फायदे तुम्हाला सांगते मी. तर पहिलं तर इम्युनिटी सिस्टीम कंट्रोलमध्ये राहते, म्हणजे इम्युनिटी सिस्टीम वाढते. त्याच्यानंतर सेकंड आपलं वेट लॉस कंट्रोल करतं. नंतर समजा आपल्याला कोलेस्ट्रॉल वगैरे ते कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणं, वेट लॉस कंट्रोल करणं, त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे ही पावडर. त्याच्यानंतर डायबिटीजसाठी खूप उपयोगी आहे. आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं. तर बाकी मग आपलं कोलेस्ट्रॉल वगैरे तो तर कंट्रोल राहतो, पण आपला बेली फॅट वगैरे सुद्धा कमी होतो. आणि त्याच्यानंतर काय अजून डायबिटीज, ब्लड बीपी लेवल आहे ना तो कंट्रोल करतं. त्याच्यानंतर हेअरफॉल ते कंट्रोल करतं, हेअरफॉल नाही होत त्याच्याने. आणि महत्वाचं तर म्हणजे आपण नेहमी यूज केलं ना सकाळ संध्याकाळ, सकाळी थोडंसं ग्रीन टी सारखं घेतलं गरम पाण्यामध्ये मिक्स वगैरे, तर पटकन वेट लॉस कमी होतो. आणि इतकी उपयोगी आहे ना याची पावडर. तर म्हणजे ना आपलं काय म्हणतात सुरकुत्या वगैरे चेहऱ्यावर असतील त्या सुद्धा लवकर येत नाही. अँटी एजिंग सुद्धा आहे याला, अँटी एजिंग सुद्धा म्हणू शकतो आपण.
असे बहुतेक म्हणजे भरपूर फायदे आहे याच्या शेवग्याच्या शेंगांच्या पानांचं. तर कोणी कोणी कसं तिकडे काही ठिकाणी ना त्याचे पानं नुसते कच्चे खातात, रोज डेली सकाळ संध्याकाळ त्याचे पानं कच्चे किंवा मग काहीतरी भाजी वगैरे करून खातात. आणि मग याची पावडर सुद्धा आता बाजारात आलेली आहे, किंवा मग जे आपले काय म्हणतात मेडिकल आहे ना, आयुर्वेदिक मेडिकल, तिथे भेटते, किंवा मग ॲमेझॉन ऑनलाईन वगैरे सगळीकडे भेटते. तर मग मी म्हटलं चला एवढे फायदे एकदम चांगले, आपल्याकडे एवढे झाडं आहेत आणि आपण काय यूज नाही केलं पाहिजे. तर मग मी तर कसं हेच करते ना, डाएट करते त्याच्यासाठी, मग मला तर चांगलंच आहे. म्हटलं करू आपण एकदा तरी करून बघू आणि डेली यूज करू सकाळ संध्याकाळ. तर मी कसं करणार आहे, आता याची पावडर करून ठेवणार एका डब्यात, पण संपली का पट आणेल आणि पण करून ठेवणार. आपल्या आजूबाजूला खूप झाडं असतात याचे शेवग्याच्या शेंगाचे, त्याचे पानं आणून आपण अशी पावडर करून ठेवू शकतो. आणि सकाळ संध्याकाळ मस्त डेली आपण गरम पाण्यामध्ये पिऊ शकतो. त्याच्यामध्ये थोडं ऍड आपण लेमन टाकू शकतो, किंवा मग आपण हनी टाकू शकतो, म्हणजे हनी टाकू शकतो. तर असं काहीतरी फ्लेवर ऍड करून आपण ते कन्झ्युम करायचं. आणि ते बाकी मग पोटाचे विकार असो काही असो ते सुद्धा नाहीसे होतात. तर असे खूप फायदे आहे मोरिंगा पावडरचे, जे मी तुम्हाला सांगितले, जेवढे मला माहिती तेवढे सांगितले. तुम्हाला काय अजून काही माहिती त्याच्याबद्दल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी खूप ऐकलं होतं, म्हटलं असं असतं. तर मग त्याचे खूप फायदे आहेत. तर मग हे म्हणून मी वैभवला सांगितलं होतं येता आणायला. तर येता त्यांना एक म्हणजे शेतामध्ये हे झाड आहे, तिथे ओळखीचे आहे ना, तर तिथून हे तोडून ठेवलेले होते त्यांनी. मग त्यांनी दिले वैभवकडे आणि मग आणले. तर आता मी ना हे वॉश करून छानपैकी आणि याच्यातच जाळीमध्येच वाळत ठेवणार आहे असे. तर चला आता वॉश करून खूप फायदे, नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पण माहिती आहे का मोरिंगा पावडर. चला आता हे खालीच जाऊन, मला असं वाटतं खाली जाऊन आणि वॉश करून यावं, म्हणजे खाली कसं निथून असं वरती आणता येतं. चला आता खालीच धुवायला जाऊ. तर आता खालीच धुवायला जाऊ. मी तुम्हाला बोलली होती ना की तू बाहेर मी. तर चला बाहेर कसं आहे एकदम ना असं खळखळून होत आहे पानं, आणि ज्या काड्या असतील ना त्या पण काढून टाकते. तर आता ह्या ना काड्या काढून टाकते मी सगळ्या आणि मग वाळत करणार. तसं ना मी पावडर करून गाळूनच घेणारी पावडर. तर फक्त आता वॉश करून तर हे माझ्याकडे आहे, तर खूप उपयोगी आहे आपलं जाळी. तर काही पण आपल्याला धुवायला किंवा वाळवायला खूप इझी जातं. तर अशी काड्या आहेत. तर हे कालच सोडून ठेवले होते आणि मग आता दरवेळेस मी करून ठेवेल. तर इथे बघू शकता धुवून झालेले आहे आणि आता हे पाणी ना असं उतरून जाईल. थोडं टेरेसमध्ये ठेवून देणार आणि नंतर मग घरात मग ठेवून देईल रूममध्ये. तर आता इथे धुवून झालेले. आता थोड्या वेळा ना पोर्चमध्ये ठेवणार मी, टेरेसमध्ये पाणी निघेपर्यंत आणि मग रूममध्ये. चला नाही ना मध्ये गेली वाटतं. थंड हात झाले पूर्ण, एकदम गारगार पाणी होतं. ठेवते याच्यावर, पाणी निथरून जाईल ना. आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 5:30 आणि इथे मस्त छान ऊन पडलेले बघू शकता. सनसेट छान झालेला आहे. आणि इथे दूध आणलं आत्ता, तर दूध तापत ठेवलं. इथे चहा ठेवला
आणि आता थोड्या वेळाने ना बाहेर पण जायचं आहे कारण काम आहे थोडंसं झुडिओमध्ये काम आहे मला थोडं आणि नंतर जेव्हा तिला की आवडते आणि मग निघू बाहेर मस्त मस्त सनसेट झालेला आहे छानपैकी बघू शकता असं उजेड येतोय आणि इकडे दिसत असेल का नाही हा दिसला सनसेट मस्त होतोय चला आता आवडलं की बोलते तुमच्याशी तर आता आम्ही मेन रोडला आलेलो आहे वियांसाठी सॉक्स बघतो इथे टर्कीचे आणि इथे कियारा तर इथे आलेलो आहे सांगते कियारा चला का बरं रडत होती तू का बरं रडत होती पुढे घ्या गाडी तर इथे झुडिओमध्ये आली होती तर माझं काम होतं थोडंसं चला तर ही झुडिओ कुठे आहे तर कालिका देवी आहे ना मंदिर त्याच्या समोर झुडिओ आहे चला कालिका देवी किती गर्दी आहे ना घरी आलो आणि ना इथे जायचं होतं गुल्लक घ्यायला पण मग ना खूप उशीर होऊन गेला कारण वियांसाठी सॉक्स वगैरे शोधत होतो आम्ही तर सगळीकडे नसे पातळ पातळ सॉक्स दुकानांमध्ये पण विचारलं पातळ एकदम तर मग एक ठिकाणी एक लहान मुलांचं दुकान होतं तर तिथे विचारलं तर तिथे सापडलं फायनली पण मग ते पण असं जाड नाही जास्त तर पण घेऊन टाकलं मी एकच जोड घेतला म्हटलं उद्या वगैरे बघू आणि कियारासाठी छोटेसे सॉक्स आणलेले तिला घालून दिले ती त्यांना चप्पल आणलेलं आहे मी हिवाळ्यातल्या म्हणजे घरात घालण्याच्या पण ते काही घालत नाही मुलं माहिती ना कसे घालत नाही कुठे कुठे फेकून देतात तर म्हटलं सॉक्स घालून ठेवले की कसे म्हणजे टेन्शन नाही झोपताना वगैरे आता इतकी थंडी वाढली ना तर येताना इतकी थंडी होती बापरे आणि झुडिओमध्ये गेली होती मला काम होतं झुडिओमध्ये 2-1 वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे कपडेच घ्यायचे होते आणि मग त्याच्यानंतर मग काही नाही फिश आणले तिथे बघू शकता फिश ठेवलेले साफ केले तर आता बघू बाहेर रोस्ट वगैरे करू मस्त तर इथे मी खिचडी टाकते तर इथे मस्त आम्ही शेकोटी केली आहे आणि मस्त पापड नागलीचे माझे पापड आहे आणि काही काही वेपर्स वगैरे काही काही मस्त भाजून खातोय आणि काय आणलंय ते वरे ना आता थोडं आहार पडला का ते मला टाकू चटणीला मस्त आमची फॅमिली टाइम शेकोटी चालू इथे हो ना विहार बघू आपण कशी लागतात फॅमिली टाइमच भारी वाटतं एकदम मस्त किती दिवसांनी आहे आपल्याला नाही तर मी कायम ड्युटीवर असतो डॅडी नुसतं ड्युटीला असतं आपणच राहतो नुसतं ना विहार आता उद्या सुट्टी आज सुट्टी म्हणून उद्या तर टाकून ना आपण थोडं पेटू म्हणजे शेकोटी जोपर्यंत हिवाळा येतो तोपर्यंत डॅडी राहतील तेव्हा शेकोटी दाखवा बरं मला थोडंसं तर इथे वेपर्स आहे मस्त भाजलेला रोस्ट केलेला हा भैया खो आता पापड भाजू बघू पापड ए माझे पापड आहे बरं का कुठे गेलं ते या जोडे पापड घ्यायचे आता तेल पाहिजे तू थोडं नाही ना भाजा मस्त लागतो तेल भारी आरामातले पापड उलट भारी असे आजी मस्त भाजायची याच्यात चुलीवर असा आहार पडला का चुलीमध्ये असा आहार पडला ना गौऱ्यांचा त्याच्यावर अशी पापड भाजून द्यायची नागलीचे भारी भारी आम्ही खायचो तेव्हा लग्नानंतर का हो आपण हे असं पेटवायचो मला किती भाजून द्यायचे आपण किती खाऊन गेलो होतो एक भारी तर असा मस्त आपला आहारामधला पापड भाजलेला आहे किती छान हा किती मस्त भाजलाय फुगून जातो एकदम इतकं भारी वाटतंय ना असं इथे शेकोटी आणि थंडी पण आहे असं शेकायला इतकं छान वाटतंय हो ना विहार
खूप मस्त वाटतंय. खूप वर्षानंतर. हा. मस्त जेवण बिवण सगळं करून मस्त आवरून मस्त शेकोटी केलीये आणि इतकं भारी वाटतंय ना. काय ये मला कच्चा पापड नाही आवडत. कियाला कच्चा पापड खात बस. दाखव ते वेफर ते वेपर्स दे ना डॅडीकडे. दाखव विहान पापड दे थांब आता थोडासा. याच्यात आहे ना आपण आहे ना हे टाकू. उद्या मार्च मिल हा काय हे टाकले ना वरे. हा. तर ते आईने दिलेले ना वरे गोळीचे ते टाकलेले म्हटलं भाजून मस्त अशी पण छान गोळे. लागतात. हा. हा आणि चटणी पण छान लागते ना अशी मस्त मॅश करून. तर ते टाकलेले मस्त भाजून राहतील. त्याच्यामध्ये ना चिकन साठी मसाला जर भाजायचा असला ना खोबरं आणि कांदा भाजला ना इतका छान म्हणजे कुठून वगैरे इतकं भारी लागतो ना. ते तर dish बाहेर मस्त शेकत बसलो आणि आता डिशवॉशर भांडे पण लावलेली मस्त. तर आता इथे सुद्धा भांडे मी लावून घेतले सगळे. आता डिशवॉशर लावून घेते. तर हिवाळ्यात खूप बरं पडतं हाताने भांडे घासून इतकं गार हात थंड होऊन जातात. तर तेच डिशवॉशरला मस्त भांडे लावलेले आहे आणि बाहेर मस्त हे केलं होतं काय म्हणता शेकोटी केली होती. तर मस्त बसलो होतो थोडा वेळ. तर तेच आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आणि जे मी शेवग्याचे पानं म्हणजे त्याची प्रोसेस तुम्हाला सांगितली कशी आणि नंतर वाळल्यानंतर ते पण सांगणार की कशी मी पावडर करणार. तर तेच आहे तुम्हाला आवडला असेल बघायला आणि तुम्हाला पण फायदा होईल त्याचा. तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.